कुणाचाच कुणाच्यावर कंट्रोल नाही अशी परिस्थिती आहे. कारण की स्वतः आमदार पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि तिथं गोळीबार होत असेल तर मग सामान्य माणसानं आशेनं कुणाकडे बघायचं. आणि मला वाटते महाराष्ट्रामध्ये नेहमी कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिल्यामुळे औद्योगिक प्रगती महाराष्ट्राची झालेली आहे आणि कुठंतरी ही परिस्थिती बिघडवायचं काम सत्ताधारी पक्षातल्या लोकांच्याकडनं होते हे दुर्दैव आहे. आणि मला वाटते याच्यावर कठोर अशी कारवाई करणं अपेक्षित आहे आणि पक्षानंही भूमिका जाहीर करणं अपेक्षित आहे की या संदर्भातली भूमिका पक्षाची जाहीर होणं गरजेचं आहे. नाही, मी म्हटलं तसं नेमकंच 3 पक्षाचं सरकार असल्यामुळं कोण सरकार चालवतं हे कळत नाही. अधिकाऱ्यांच्यावर ज्या पद्धतीनं वचक पाहिजे होता तो राहिलाय का अशी शंका त्या ठिकाणी निर्माण होते. आणि मला वाटतं ह्या सगळ्या घटना बघितल्यानंतर पूर्णपणे मी म्हटलं तसं ही परिस्थिती ढासळलेली आहे राज्यामध्ये. पण भाजप आमदारांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप नाही, केले म्हणून की मी- गुंड्यांचं राज्य मुख्यमंत्री अनुपात. नाही, म्हणून आता याचा खुलासा मुख्यमंत्र्यांच्याकडनं होणं गरजेचं आहे. सत्ताधारी पक्षातला भाजपचा आमदार हा जाहीरपणे सांगतो की मुख्यमंत्र्यांची गुंडगिरी आहे, दादागिरी आहे असं जर म्हणत असेल तर त्याचा खुलासा मुख्यमंत्री महोदयांनी करणं अभिप्रेत आहे की ही गुंडगिरी कुठली आहे, दादागिरी कुठली आहे, कुठल्या जमिनीसाठी हा वाद झाला, हे सगळं लोकांच्या पुढं येणं गरजेचं आहे की लोकांच्या जनतेच्या हितासाठी हा वाद झाला का एखाद्या प्लॉटसाठी हा वाद झाला हे देखील लोकांना कळणं अपेक्षित आहे. पण हे सार्वजनिक ठिकाणी न होता पोलीस ठाण्यात नाही, म्हणून मी म्हणलं तसं भीती ही आता सत्ताधाऱ्यांच्यात राहिलेली नाही. कारण की सरकार टिकवणं हा एकच उपक्रम सरकारच्या हातामध्ये आहे. त्यामुळे आमदार काही केला तरी त्याला पांघरून घालणं, त्याला सांभाळून घेणं. कारण की वेगवेगळ्या पद्धतीनं आमदारांची वक्तव्य येतात सत्ताधारी विशेष करून, त्याच्यावरून सरकार टिकवण्यासाठी तुम्ही काही करा अशी मुभा दिली आहे असं मला वाटतं. आता तो आता त्यांचा विषय, आता पुढं काळ आल्यावरती कळेल काय होतं. दुसरा एक विषय म्हणजे संदर्भात कालपासून तर्कवितर्क लढवले जात आहेत. बाबा सिद्दीकींनी सुद्धा याबाबत सूचक वक्तव्य केले. पुढच्या काळात काय होईल माहीत नाही, बाबा सिद्दीकींनी सूचक वक्तव्य केलेलं नाही. 25-30 वर्ष ते काँग्रेस पक्षाबरोबर आहेत आणि ठीक आहे, त्यांच्या मतदारसंघात काही अडचणी महाविकास आघाडी असताना काही होत्या त्या सोडवलेल्या आहेत. आम्ही सोडवलेल्या नाहीत असं म्हणता येणार नाही, परंतु आम्हाला विश्वास आहे की झिशान सिद्दीकी असू देत, बाबा सिद्दीकी असू देत, हे काँग्रेस पक्षाबरोबर राहतील. कारण की तो मतदारसंघ काँग्रेसच्या विचाराचा आहे. आणि म्हणून मला वाटतं हे गैरसमज जे काय पसरवायचं काम चालू आहे सत्ताधारी पक्षातून, हे फक्त राज्यसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून चाललेला हा प्रयत्न या ठिकाणी. कारण की काँग्रेसची राज्यसभेची एक सीट निश्चितपणे येऊ शकते, त्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न होतो आहे. परंतु निश्चितपणे काँग्रेस एकसंघ राहील याची मला खात्री आहे. झिशान असू देत, बाबा असू देत, हे काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही त्याची खात्री आहे. काही दिवस, महिने नाही तर काही दिवस राहिलेले आहेत. महाविकास आघाडी जर पत्ते खोलत नसतील तर मग लोकांना नाही, अजून महायुतीनं तर कुठं पत्ते खोललेले आहेत. महायुतीमध्ये पण चर्चा अजून झालेली नाही. भाजप 30 जागा लढवणार आहे, 38 जागा लढवणार आहे, अजून त्याचा निर्णय झालेला नाही. शिंदे गट किती लढवणार आहे, राष्ट्रवादी किती लढवणार ह्याचा निर्णय झालेला नाही. परंतु किमान महाविकास आघाडीच्या बैठका झाल्या, दिल्ली स्तरावर बैठका झाल्या, मुंबई स्तरावर आता 2 बैठका झाल्या, त्यामध्ये प्राथमिक चर्चा झालेल्या. आज मी ते सांगणं संयुक्तिक राहणार नाही की कुठल्या सीट वाटपाच्या काय चर्चा झाल्या, परंतु 10 तारखेला त्याला अंतिम स्वरूप मिळेल काही प्रमाणात अशी आम्हाला खात्री आहे. आणि बऱ्याच ठिकाणी तिन्ही पक्षांनी जवळजवळ दिवसभर बसून वाद आहेत किंवा जी काय सीट वाटपाबद्दलच्या चर्चा आहेत त्या बऱ्यापैकी लॉजिकल एंडला आणलेल्या आहेत. त्यामुळं महाविकास आघाडीमध्ये काही अडचण असेल असं वाटतं. सोलापूरच्या जागेसाठी सरप्राईज उमेदवार असाल म्हणताय, पण आज एका वर्तमानपत्रामध्ये शाहू महाराज यांच्या उमेदवारीच्या नावाबद्दल चर्चा. नाही, कोल्हापूरची नाही, कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळावी ही आम्ही वरिष्ठांना ऑलरेडी सांगितलेलं आहे. 3 विधानसभेचे आमदार हे या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे आहेत आणि म्हणून PN पाटील आणि मी दोघांनीही आग्रह धरलेला आहे की ही जागा काँग्रेस पक्षाकडे असावी. 10 तारखेला ज्यावेळी निर्णय होईल महाविकास आघाडीचा की कुठल्या पक्षाकडे ही जागा जाते, त्यानंतर उमेदवारीची चर्चा होईल. त्यामुळं आज मी त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही. परंतु काँग्रेस पक्षाकडं जर आली तर चांगलाच उमेदवार निश्चितपणे आपल्याला मिळेल. उद्धव ठाकरेंची याला सहमती असणार आहे नाही, शेवटी शिवसेनेचा क्लेम असणं
राष्ट्रवादीचा क्लेम असणं यात काही गैर नाही. म्हणजे क्लेम ठेवण्याबद्दल कुणाचंच गैर नाही, परंतु आमची अपेक्षा आहे की बाबा काँग्रेसची ताकद इथं या लोकसभा मतदारसंघात असल्यामुळं आम्हाला ती मिळावी असा आमचा आग्रह असणार आहे. स्वाभाविक आहे ते. राष्ट्रवादीला वाटणार आहे की आमच्याकडे असावी, शिवसेनेचे पूर्वी खासदार होते त्यामुळे शिवसेनेला वाटणार त्यांच्याकडे असावे, हे स्वाभाविक आहे. परंतु यात कुठलाही मतभेद नाही. 3 पक्ष आम्ही एकसंघ आहोत या जागेच्या बाबतीत आणि योग्य उमेदवार, चांगला उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येईल या पद्धतीचं वातावरण निश्चितपणे आहे. शेवटी शिवसेनेचा क्लेम असणं, राष्ट्रवादीचा क्लेम असणं यात काही गैर नाही. म्हणजे क्लेम ठेवण्याबद्दल कुणाचंच गैर नाही, परंतु आमची अपेक्षा आहे की बाबा काँग्रेसची ताकद इथं या लोकसभा मतदारसंघात असल्यामुळं आम्हाला ती मिळावी असा आमचा आग्रह असणार आहे. स्वाभाविक आहे ते. राष्ट्रवादीला वाटणार आहे की आमच्याकडे असावी, शिवसेनेचे पूर्वी खासदार होते त्यामुळे शिवसेनेला वाटणार त्यांच्याकडे असावे, हे स्वाभाविक आहे. परंतु यात कुठलाही मतभेद नाही. 3 पक्ष आम्ही एकसंघ आहोत या जागेच्या बाबतीत आणि योग्य उमेदवार, चांगला उमेदवार महाविकास आघाडीचा निवडून येईल या पद्धतीचं वातावरण निश्चितपणे आहे. की उमेदवार निश्चित होईल, मात्र अजूनही कुठल्या पक्षाला त्या ठिकाणी जागा जाईल हे देखील स्पष्ट नाही. मात्र हा उमेदवार जो आहे तो छत्रपती घराण्यातलाच असतो. नाही, आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक राहणार नाही, कारण की अजून काही प्राथमिक चर्चा वेगवेगळ्या स्तरावर त्या ठिकाणी सुरू आहेत. अजून अधिकृतरित्या कुठली गोष्ट येत नाही, तो पण मी एक प्रमुख नेता म्हणून बोलणं संयुक्तिक राहणार नाही आणि म्हणून जागा वाटप एकदा 10 तारखेला निश्चित होते. झालं की आपल्याला कळेलच की सोबतची चर्चा कुठंपर्यंत आली. नाही, संभाजीराजेंची चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू होती, ही मागच्या वेळी देखील मी सांगितलेलं आहे. ते काल कोल्हापूरमध्ये आलेले आहेत. आज किंवा उद्या मी त्यांना भेटणार आहे आणि नेमकं वरिष्ठ पातळीवर काय झाले किंवा काय नाही, शेवटी जिल्हा म्हणून आमची जबाबदारी या सगळ्या गोष्टीची गणितं मांडणं, समीकरण व्यवस्थित ठेवणं आणि सीट निवडून आणणं. त्यामुळे आज 2 दिवसात माझ्या भेटीगाठी होतील. महाराजांनाही मी आणि PN पाटील साहेब आम्ही भेटू, संभाजीराजेंनाही भेटू आणि यातून काय मार्ग निघतो किंवा कशा पद्धतीनं पुढे जाता येईल हा आमचा प्रयत्न राहील. मात्र अचानक काल रात्री त्यांनी सगळे कार्यक्रम रद्द केलेले आहेत. त्यांचा फोन देखील स्विच ऑफ आहे. एका बाजूला मोठ्या महाराजांच्या उमेदवारीची चर्चा आणि त्यानंतर संभाजीराजेंचं मला वाटतं हा विषय नाही आहे. त्याचं कारण दुसरं काहीतरी असेल, ते दुसऱ्या कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांनी दौरा रद्द करायला असेल. हा लोकसभेच्या अनुषंगानं किंवा या आपण जे म्हणताय त्या अनुषंगानं हा विषय नाही आहे, हे मी खात्रीलायक आपल्याला सांगतो. माझी आज उद्या त्यांची भेट होईल आणि विस्तृतपणे आपल्याला सगळी माहिती मिळेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.